स्वामी समर्थ. दीप अमावस्या, याला गटारी अमावस्या म्हणतात, दीप अमावस्या म्हणतात, याला आषाढी अमावस्या सुद्धा म्हणतात. याला 2-3 नावं आहेत. या अमावस्याचं महत्त्व काय आहे? अमावस्याच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्या? ज्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी ह्या मनापासून सेवा होतात त्या प्रत्यक्षात माता लक्ष्मीच्या सेवा होतात. अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो आणि माता लक्ष्मीचं पूजन सुद्धा करतो. अमावस्याची सेवा म्हणजे लक्ष्मीची सेवा. अमावस्याच्या दिवशी जो कोणी आपल्या पितरांच्या नावानं दानधर्म करतो, पितरांच्या नावाने स्तोत्र पठण करतो, त्या घरामध्ये कधी पितृदोष लागत नाही. त्या घरामध्ये पित्र जे आहेत ते तृप्त होऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर अमावस्याचं महत्त्व काय आहे? अमावस्याच्या दिवशी घरामध्ये आपण कोणत्या सेवा कराव्या? अमावस्याच्या दिवशी आपल्या घरावरून नारळ उतारा करावा. आपल्या दुकानावरून दुकान व्यवसाय जो काही तुमचं गाडी असेल, तुमचा बंगला असेल, आपला दरवाजा मुख्य दरवाजा असेल, म्हणजे घराचा मुख्य दरवाजा असेल, त्याच्यावर नारळ उतारा करणं आवश्यक आहे. घरामध्ये रुद्रपाठाचं पठण करणं, 11 वेळा काळभैरव अष्टक बोलणं म्हणजे पठण करणं. आता आपल्या घरामध्ये उंबरठा आहे तर उंबरठ्यावर आपल्याला गोमित्र, हळद, लिंबू आणि गंगाजल आणि मीठ हे सगळं एकत्र करायचं, उंबरठ्याला लेपन करायचं आणि हेच 5 वस्तू पाण्यामध्ये टाकून आपलं घर दुकान सगळं स्वच्छ करायचं आणि स्वच्छ करून नारळ उतारा करायचा. सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि ह्या सेवा अवश्य करा.